दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 संपन्न झाला। अध्यक्ष श्री सुदाम संसारे व प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित, अभिनेत्री वंदना गव्हाणे व इतर नामांकित मान्यवरांच्या हस्ते सौ स्मिता कैलास आहिरे मॅडम, मिसेस इंडिया व मॉडेल यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। एक गृहिणी ते मिसेस इंडिया हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे। सौ स्मिता कैलास आहिरे मिसेस इंडिया 2024 व श्री कैलास आहिरे तलाटी यांच्या पत्नी आणि श्री गोकुळ सहदू जाधव सेवानिवृत्त मंडळ अधिकारी व अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था बागलाण यांची कन्या आहे। सौ स्मिता आहिरे यांना मिसेस इंडिया 2024, मिसेस महाराष्ट्र 2023, नाशिक ब्युटी क्वीन 2023 आणि रॅम्प वॉकर क्वीन या मॉडेलिंग क्षेत्रातील इतर नामवंत संस्थेकडून मिळालेल्या पुरस्काराबद्दल व मॉडेलिंग क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सौ स्मिता आहिरे यांनी ब्युटिशियन या क्षेत्रापासून 2003 मध्ये करिअरला सुरुवात केली होती। नंतर 2012 मध्ये तलाठी म्हणून कार्यरत असलेले श्री कैलास आहिरे यांच्याशी विवाह झाला। त्यानंतर दोन्ही मुलींच्या संगोपनासाठी वेळ देण्याकरिता व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता करिअरमध्ये 2023 पर्यंत ब्रेक घेतला। नंतर त्यांनी त्यांच्या मॉडेलिंग क्षेत्रातील आवड जोपासण्यासाठी व मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमवण्यासाठी पुन्हा एकदा जिद्द आणि मेहनतीने उभारी घेतली। त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावरती मॉडेलिंग क्षेत्रात पुन्हा पदार्पण करून नवी इनिंग सुरू केली। त्यानुसार त्यांनी 2023 मध्ये मिसेस महाराष्ट्र आणि नाशिक ब्युटी क्वीन हे टायटल, 2024 मध्ये मिसेस इंडिया हे मॉडेलिंग क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील टायटल जिंकले। मॉडेलिंग क्षेत्रात त्यांची रॅम्प वॉक क्वीन म्हणून ओळख आहे। असा प्रेरणादायी व कौतुकास्पद प्रवास आहे। रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी डॉक्टर संदीप काकड, नाशिक। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील। नमस्कार, माझं नाव सौ स्मिता कैलास आहिरे। माझी ओळख, मी मिसेस इंडिया 2024ची विनर, मिसेस महाराष्ट्र 2023ची विनर, नाशिक ब्युटी क्वीन 2023ची विनर, रॅम्प वॉक क्वीन अशी माझी ओळख आहे। माझ्या मॉडेलिंग क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आज काही कला गौरव समाजभूषण पुरस्कार 2025 हा मला प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल मी सुदाम संसारे सर यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद।